लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपचा महाराष्ट्रासाठी फॉर्म्युला काय असेल? शिवसेना राष्ट्रवादीच्या वाटेला किती जागा येतील? भाजप किती जागावरून लढू शकतो? शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघांना समान समान जागा शक्य आहेत का? लोकसभा निवडणुकीचे सध्या सर्वत्र वेध लागलेत. यावेळी महाराष्ट्रात ही निवडणूक दरवेळेसपेक्षा वेगळी असणार आहे. शिवसेना राष्ट्रवादी यांच्यात पडलेले दोन गट, पुढे आलेले निकाल यानंतर सर्वांना उत्सुकता लागली ती या दोघांच्या वाटेला किती जागा येणार. यात भाजपा 30च्या खाली जागा घेणार नाही हे निश्चित. फॉर्म्युला ठरला तर कदाचित 30-12-6 असा होऊ शकतो. यात काही दुसरे आकडे इकडे तिकडे होऊ शकतात. अमित शहा मुंबईमध्ये आले तेव्हा महायुतीची बैठक झाली. भाजपा 30 ते 32 जागा लढवणार अशा बातम्या येऊ लागल्या होत्या. कमीत कमी भाजपा 29-30 जागा लढवणार, पण उरलेल्या 17-18 जागांमध्ये कशा वाटाघाटी होणार यावर शिक्कामोर्तब व्हायचं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी समान दोघांना जागा हव्यात अशी मागणी केली. जर भाजपने 30 जागांवर लढायचे ठरवले तर 18 जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादीला लढावे लागेल. शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 13 खासदार एकनाथ शिंदेंकडे आलेत, तर दुसरीकडे अजित पवारांकडे मात्र निवडून आलेले खासदार नाही आहेत. एकनाथ शिंदेंसोबत असणारे खासदार पुन्हा किती मतांनी निवडून येतील याविषयी प्रश्नचिन्ह आहे. कारण शिवसेनेची सगळी मते ही शिंदेंना जाणार नाहीत, तेच अजित पवारांसोबत होणार आहे. त्यामुळे 9-9 जागा किंवा 12 आणि 6 जागा वाटप असले तरी यातून निवडून किती येणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपच्या 30-32 जागांवर कोणत्या नेत्यांमध्ये बदल होणार, नवीन चेहरा बघायला मिळणार का याविषयी उत्सुकता आहे. भाजपच्या प्रसिद्ध झालेल्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील नेत्यांचे नाव नव्हते. सध्या दिल्लीत सुरू असलेल्या बैठका यामुळे लवकरच आपल्याला भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी किती जागांवर लढणार हे निश्चित रूपी कळेल.